आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की जगभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम झाला। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। जगभरातील मोठी विमानतळं आता ठप्प झालेली आहेत, कारण आता ऑनलाईन तिकीट बुकिंग करणं हे कठीण झालंय, ते होत नाहीये। आणि 2024 मधलं हे मोठं आयटी संकट असल्याचं बोललं जात आहे। एक आपण यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की ज्या सॉफ्टवेअरचा वापर या विमान सेवेतल्या तिकीट बुकिंग करता म्हणून केला जातो, त्यामध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे जगभरातील विमान सेवेवर परिणाम झाला। जगभरातील मोठी विमानतळं ठप्प झाली। 2024 मधील हे मोठं आयटी संकट असल्याचं म्हटलं जात आहे। मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे भारतासह जगभरातील उड्डाणं जी ती मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहेत। काही उड्डाणं रद्द करावी लागलेली आहेत, तर काही उड्डाणं उशिराने आहेत। मायक्रोसॉफ्टच्या एज्युरी क्लाउड काही प्रवाशांना बुकिंग करायचं आहे, त्याच्यामध्ये फार अडचण येते, परंतु ऑपरेशन्स आता मॅन्युअली प्रत्येक ठिकाणी सुरू आहे। देशातल्या प्रत्येक विमानतळावरती मॅन्युअली आता काम सुरू आहे, परंतु लवकरात लवकर ही सिस्टीम अपडेट झाली पाहिजे, ही दुरुस्त झाली पाहिजे। त्याच्यावरती मला असं वाटतं की DGCA आणि आमची मिनिस्ट्री याच्यावरती मॉनिटरिंग करते, लवकरात लवकर ते होईल यासाठी प्रयत्न करतो। या टेक्निकल ग्लिचची काही कारण समोर आली काय? नाही, माहिती घेतोय आपण सगळी। मलाही आत्ताच 1 तासापूर्वी ही माहिती मिळाली। आम्ही माहिती घेतोय, परंतु तातडीनं त्याच्यावरती सगळेजण लक्ष ठेवून आहेत। मी म्हणाल तसं आम्ही मॉनिटरिंग करतोय। मॅन्युअली आता सगळी सिस्टीम प्रत्येक ठिकाणी सुरू आहे। आता ज्या अडचणी आपल्याला येत आहेत त्यानुसार एक मोठा सायबर हल्ला असा काही संशय तुम्हाला वाटतो आहे? नाही, अजून तरी असं काही कुठेही अधिकृत सोर्समधनं कुठे माहिती नाही, परंतु याच्यावरती मला असं वाटतं की केवळ भारतातच नाही, जगभरामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वरिष्ठ पातळीवर याची चर्चा निश्चित आहे, त्याच्यावरती प्रयत्न सगळे करतात। मायक्रोसॉफ्टशी आपले काही प्रतिनिधी संवाद साधणार आहेत किंवा त्यांच्याकडनं याबाबत? नाही, मी म्हणालो तसं आमची मिनिस्ट्री जी आहे, DGCA असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी असतील, आमचे सेक्रेटरी असतील, DGCAचे चेअरमन असतील, त्यांची टीम याच्यावरती काम करतील। थँक्यू। मैं एडवोकेट डॉक्टर प्रशांत माली। क्लाउड स्ट्राइक ये एक बड़ी साइबर सिक्योरिटी कंपनी है और ये जो सुविधा माइक्रोसॉफ्ट को भी देती है, तो माइक्रोसॉफ्ट भी इसका फैल्कन सेंसर यूज करता था। फैल्कन सेंसर वो है जो आपको साइबर सिक्योरिटी की सर्विसेज मुहैया कराने के लिए जो क्लाउड स्ट्राइक की है उसके लिए आप अपने कंप्यूटर में, आपके लैपटॉप में यूज करते हो, और माइक्रोसॉफ्ट जैसी बड़ी कंपनी भी उसे यूज करती है। फैल्कन में प्रॉब्लम आने से माइक्रोसॉफ्ट में प्रॉब्लम आया। माइक्रोसॉफ्ट आप अगर यूज करते हो, आपकी कंपनी यूज करती है, आपका बैंक यूज करती है या स्टॉक मार्केट यूज करता है, सबको ये प्रॉब्लम आ रहा था। उनके गलत कॉन्फ़िगरेशन से, उनके अपने सॉफ्टवेयर को अपडेट नहीं करने से ये एक बड़ा संकट पूरे दुनिया में आया हुआ है। इसको ठीक करने में 3 से 4 घंटे लग सकते हैं, क्योंकि अगर इन्हें जो कॉन्फ़िगरेशन है वो हर जो सिस्टम है उसके बारे में अगर उनसे तय करना है तो इसे वक्त काफी लग सकता है। आणि या तांत्रिक बिघाडामुळे, या तांत्रिक समस्येमुळे आपण बघतोय जगभरातील विमानसेवा जी ती ठप्प झालेली आहेत। जी तिकीटं बुक करायची, ऑनलाईन तिकीटं बुक करायची, ते काही एक होऊ शकलेलं नाहीये। जर तांत्रिक भाषेत हे सगळं समजून घ्यायचं झालं तर मायक्रोसॉफ्टच्या एज्युरी क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आलेल्या आहेत आणि हा तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि दुसऱ्या बिंदूत आपण बघतोय की साताऱ्यात चला आपण पाहतोय की एकीकडे जगभरातील विमानसेवा ठप्प आहे, आता क्षणाची मोठी बातमी। दुसरीकडे आणखीन एक महत्त्वाची ऐतिहासिक घडामोड म्हणजे साताऱ्यात वाघनखांचं प्रदर्शन जे ते भरवण्यात आलेलं आहे। ही वाघनखं खास लंडनच्या अल्बर्ट म्युझियममधनं पाठपुरावा करून इथपर्यंत आणण्यात आली। 10 महिने ती भारतात असणार आहे। त्याच्यामुळे आता इतिहासप्रेमींना शिवरायांच्या शौर्यातली ही वाघनखं ती बघायला मिळणार आहे।
साताऱ्यात। बारिश आज अलर्ट था वहाँ पर, तो वहाँ ज़्यादा इससे टाइम लग गया। कितनी डिले हुई फ्लाइट? 40 मिनट्स 30 मिनट्स तक ही हुआ, ज़्यादा नहीं हुआ। आपका नाम? मेरा नाम रितिका। आप क्या करने आए? उधर चलते हैं यार, वो है ना यार, अंदर एंट्री करने वाले। जगभरातील विमानसेवा ठप्प आहे आणि त्यामुळे आता काय करायचा हा प्रश्न जो आहे तो सगळ्या प्रवाशांसमोर पडलेला आहे। कारण अधिक माहिती आपण जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। प्रशांत, काय अपडेट? ज्या पद्धतीनं ग्लिच आलेला आहे मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये, त्यानंतर आता केंद्र सरकारच्या वतीनं देखील या संदर्भात आता लवकरच या संदर्भात एक प्रसिद्धीपत्र काढण्यात येणार आहे भारत सरकारच्या वतीनं, ज्या वतीने माहिती मिळते की साधारणतः ज्या पद्धतीचं ग्लिच आहे त्यामुळे अनेक विमानतळ, अनेक बँका, त्याशिवाय अनेक पेमेंट आउटलेट जे आहे हे सगळे बंद पडलेले आहे। अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती झाली आहे। ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या देशांमध्ये त्यांनी इमर्जन्सी घोषित केलेली आहे। जर बघितलं आपण तर रेल्वे सेवा देखील इंग्लंडमध्ये बाधित झालेली आहे। भारतामध्ये जर बघितलं तर बेंगलोर असो किंवा मग गोवा असो, मुंबई असो, दिल्ली असो यासारख्या विमानतळावरती मोठी परिणाम झालेले आहे। इथे मॅन्युअल पद्धतीने कामकाज सध्या सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांची देखील गर्दी होत आहे। कारण की ज्या पद्धतीने यापूर्वी तुम्हाला जे बोर्डिंग पास काढायचं होतं ते ऑटोमॅटिक पद्धतीने बोर्डिंग पास निघत होते, तुम्ही बटना दाबायच्या आणि बोर्डिंग पास घ्यायची, पण आता सगळं मॅन्युअल पद्धतीने करावं लागत आहे। त्यामुळे लांब रांगा लागत आहे। अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने माहिती मिळते की लंडनचं स्टॉक एक्सचेंज जे आहे त्यावरती देखील मोठा परिणाम झाला आहे आणि या सगळ्यावरती लवकरात लवकर परिणाम म्हणजे असं म्हणता येईल की लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि या संदर्भात जे माहिती आलेली आहे साधारणतः 24 तास हे ग्लिच दुरुस्त करण्यासाठी लागणार आहे। आणि ज्या पद्धतीने मुंबई विमानतळाने ॲडव्हायझरी नुकतीच जारी केली आहे, त्यांनी म्हटलं आहे की ही जी ग्लिच आलं आहे या पद्धतीने मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये जे ग्लिच आलेलं आहे ज्यामध्ये विंडोज सिस्टीम्स आहे, विंडोज सिस्टीम 10 असो किंवा यासारख्या सिस्टम विंडोजच्या आधारावर ज्या सिस्टम्स आहेत त्यावरती जी निर्माण झालेल्या अडचणी त्यावरती आता साधारणतः 2 तास पूर्वी विमानतळावरती यावं अशा प्रकारची ॲडव्हायझरी नुकतीच जारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि एक मोठा परिणाम मुंबई विमानतळावर झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। या संदर्भात कुठल्याही प्रवाशांनी या संदर्भात आपला संयम सोडू नये असं देखील या ॲडव्हायझरीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। याच प्रकारची ॲडव्हायझरी दिल्ली विमानतळाने देखील जारी केलेली आहे। विविध कंपन्या ज्या आहे विमान कंपन्या त्या देखील या संदर्भातल्या ॲडव्हायझरी जारी करत आहे। आणि नुकतंच केंद्रीय दळणवळण आणि सूचना मंत्रालयाच्या वतीने देखील एक ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे। लवकरच या संदर्भात आम्ही केंद्र सरकारच्या वतीनं काय मार्गदर्शक सूचना असेल त्या देखील स्पष्टपणे सांगितले जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते या सगळ्या घडामोडींमध्ये एक मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरती झालेला आहे, भारतामध्ये खास करून विमान सेवेवरती। या संदर्भात अर्थात हे जागतिक संकट या अर्थाने म्हणता येईल, कारण जगभरात विमान सेवा जी ती ठप्प झालेली आहे। प्रयत्न केले जात आहेत यासाठी, याबद्दल काही कळू शकले का? नाही, या संदर्भात ही जी सिस्टम आहे लवकरात लवकर कशी दुरुस्त करावी यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू झालेले आहे। मायक्रोसॉफ्ट सिस्टमच्या वतीने ॲडव्हायझरी जारी करण्यात आलेली की आम्ही 24 तासाच्या आत या संदर्भात निश्चितपणे उपाययोजना करू। हे जे ग्लिच आलेलं आहे हे ग्लिच दूर करण्याकरता सर्व अभियंते जे आहे मायक्रोसॉफ्टचे ते युद्धस्तरावरती कार्यरत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि